काय करत आहात त्या जंगलामध्ये? आता पण झालं नाही का? तुम्ही इथं बरं आहो ना? बरं. चल किर सरजा चल किर राजा चल किर सरजा चल किर राजा बिगी बिगी डवलान डवलान गाव मोठ वरच गाण गाव मोठ वरच गाण चल किर राजा बिगी बिगी डवलान डवलान गाव मोठ वरच गाण गाव मोठ वरच गाण चल किर सरजा चल किर राजा बिगी बिगी डवलान डवलान गाव मोठ वरच गाण गाव मोठ वरच गाण चल किर सरजा चल किर राजा बिगी बिगी डवलान डवलान गाव मोठ वरच गाण गाव मोठ वरच गाण चल किर सरजा चल किर राजा बिगी बिगी डवलान डवलान गाव मोठ वरच गाण गाव मोठ वरच गाण चल किर सरजा चल किर राजा बिगी बिगी डवलान डवलान गाव मोठ वरच गाण गाव मोठ वरच गाण मोठ चालली मायात माझ्या पाणी वाहतय गुई गुई पाटाचं पाणी पंचुलवाणी फुलवीत बसल्या रुई रुई धरणी माझा येईल आता देऊन हिरवाडे नाचाले गाव मोठ वरच गाण गाव मोठ वरच गाण चल किर सरजा चल किर राजा बिगी बिगी डवलान डवलान गाव मोठ वरच गाण गाव मोठ वरच गाण अहो दाणी, मला ना लाकडं तोडून भरपूर भूक लागली आहे बघ. काय म्हणताय? लाकडं तोडून मला भरपूर भूक लागली. तरी मला वाटलंच तुम्हा पुरुषांना अहो जरा धीर तरी धरा ना. जा, जा, अहो मी तर तुमच्या सोबत आहे, आपल्याला भाकर तर भाजलीच पाहिजे ना. तुझा काय तयारी केली का मी? तू माझ्यासाठी 2 भाकऱ्या, हा 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 लसणाची चटणी घेऊन मी ये लवकर. मी सुद्धा तुमच्या बरोबरच आहे ना. जा जा लवकर. मग थांबा जरा धीर धरा. जा, जा. मी भाकर भाजते पहिली. ठीक आहे, जा लवकर. कोण शेतकरी बाबू? अरे तुझ्या बरोबर असणारी सुंदर स्त्री आहे तरी कोण? अरे निष्पाप दिसायचं ना, ती माझी धर्मपत्नी आहे समजलं. मुकाट्याने तिला माझ्या स्वाधीन कर, नाही तर मला काय होणार नाही समजलं. माझ्या पत्नीबद्दल एक शब्द उच्चारशील तर तुझ्याशी थोडा वेगळा केला जाईल समजलं. खांब घराचा पडला
घराचा पडला माझी हादरली काया खांब घराचा पडला माझी हादरली काया कारे नाची बाजू माझा खेळ मांडीला कारे नाची बाजू माझा खेळ मांडीला घराचा पडला माझी हादरली काया घराचा पडला माझी हादरली काया कारे नदी बाजू माझा खेळ मांडीला कारे नदी बाजू माझा खेळ मांडीला कुंकवाचा धनी माझा पतीत कापडला देखणाऱ्या संसाराचा काळाने आघात केला अब्रुवारी आला गाळा अब्रुवारी आला गाळा माझा आधार तुटला अब्रुवारी आला गाळा माझा आधार तुटला कारे नदी बाजू माझा खेळ मांडीला कारे नदी बाजू माझा खेळ मांडीला कारे नसीबा तू माझा खेळ मांडीला भडकलेला तिथे शांत कर. अरे नालायका, तुझी ही अभिलाषा केव्हाच पूर्ण होणार नाही. अरे परमेश्वरा, परमेश्वरा, काय आमच्या नशिबी आणलास तू? आमचा सोन्यासारखा चालला संसार आज या नालायकाच्या हातून उद्ध्वस्त केलास. परमेश्वरा, कोणत्या जन्मी आम्ही पाप केलं म्हणून तू फेडायला लावलंस रे? आमचा छोटा बाळ काय म्हणेल, काय म्हणेल आम्हाला? खंडाळा, तुझी अभिलाषा केव्हाच पूर्ण होणार नाही. पण सोड, सोड मला, सोड म्हणे सोड. परमेश्वरा. अरे ह्या धरणी मातेवरती जगून तरी काय उपयोग आहे? शेवटी आमचा सोन्यासारखा संसार तू संपवलास. कोण चंडाला, ये ये राक्षसा, तुला माझी अभिलाषा पूर्ण करायची आहे ना? जे माझ्या बाहुपासून थांबलास का? जे माझ्या बाहुपासून श्री सचिन युवराज विजय सिंह योगेश विजय राजकुमारी विजया कुमार सौम्य
ढोबळे, शेतकरी बंजिरा सतीश किल्लारकर, शेतकरी विवा संतोष पाशे, शेतकरी प्रतिभाग मनोहर किल्लारकर, छोटा बंजिरा ईश्वरी किल्लारकर, शिपाई काळू आनंद पाशे, शिपाई बाळू आकाश सुदम, हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ गोळवणी तालुका संगमेश्वर कविता संच सादर करत आहोत. बंजिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ, बंजिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. या समोरच्या झाडीत कुणाची तरी हालचाल दिसत आहे. कोण असावं बरं? एखादा वाघ सिंह सुद्धा नसेल ना. आपल्याला सावध राहिलं पाहिजे. अरे हो, ही तर आकृती त्या मानवाची दिसत आहे. अरे ये असा समोर. कोण युवराज? अरे तुझा तर पटला तरी तो आलो आहे. मुकाट्याने मारण्याला तयार हो. नाही तर अरे बुरख्याधारी सैताना, मला सजा देणारा तू कोण आहेस? बुरका घालून जास्त स्त्रिया बडबड करत असतात. हा तुझा बुरका बाजूला कर, तो पाहतो तुझी गंमत. आजकाल तुझ्या तोंडाची बडबड आणि युद्धास तयार हो. अरे असं हिंमत चालव सांगते. कोण आहे सर्वपुरा? सात चाल खवय तू नाही तर नाहीतर काय करणार आहेस? असे हिंमत तर चालव संशय. ठीक आहे. पकडा या हराम खोराला. पकडा म्हणतात ना या हराम खोराला. म्हणून माझे प्राण वाचले. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. त्यात उपकार ते कसले? मी तर माझे कर्तव्य पार पाडले आहे. माणसानं माणसाच्या हा तर माणुसकीचा धर्म आहे आणि तोच मी आज पाळला आहे. परंतु हो, या घंटा डरण्यात एकटे फिरणारे आपण आहात तरी कोण? आणि शिपाई शिकारीला गेलो असता माझ्याने शिपाईंची चुकाबून झाली. मी एकटाच फिरत राहिलो. मी या कांतीपूर नगरीचा राजा विक्रमसिंग, त्याचा सुदैवी पुत्र विजयसिंग. मी स्वतःला अभागी समजेन, पण मी कोण असेच ना. ते वेळ येईल तेव्हा सारं काही कळेल. प्रथम त्यासाठी मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? निदान 8 दिवस पाहुणा म्हणून आमच्या राजवाड्यात यावं. तुझी कोणती सबब चालणार नाही. ठीक आहे युवराज, परंतु माझी सुद्धा एक अट आहे आणि ती तुम्हाला मान्य करावीच लागेल. बोल, तुझी कोणती अट आहे? बोल. मी कोण हे कोणालाही गरीब अनाथ गवताच्या बिछाण्यावर झोपणारा एक आबागी मुलगा बंदिला आहे. ठीक आहे, मग चलतर थांबा युवराज, त्याचा बुरका फाडून तरी पाहूया. त्याला राजवाड्यात घेऊन जाऊ. महाराज योग्य ती शिक्षा देतील त्याला. राजसेवक बरोबर आहे. ठीक आहे युवराज. पोराला घेऊन चला आणि कैद करण्यात डांबून ठेवा. चला तर. चला तर.
कांचीपूर राज्याचे राज्य विक्रांत सिंह आमचे राज्य किती आनंदामध्ये चालत आहे. या राज्याचे महामंत्री कुरसिंह आणि सेनापती कर्दन सिंह यांच्या साह्याने या राज्याचा राज्यकारभार अतिशय योग्य रीतीने चाललेला आहे. मनामध्ये खंत एकच आहे, आमच्या राज्याचे बाळ युवराज यांचा राज्याभिषेक आणि आमची कन्या विजया तिचा विवाह करण्याचा आमच्या मनामध्ये आहे. केव्हा पूर्ण होईल काही सांगता येत नाही. राजसेवक बोला महाराज, आपण राज दरबारी हजर झालात आणि आमचे बाळ युवराज पहाटेपासून शिकारीला गेले. त्यांचा अद्यापही राज दरबारामध्ये पत्ता नाही. ठीक आहे, आले तिकडे आले. आई शांत व्हा बाळानं. अरे बाळ युवराज, अरे बाळा तुझ्या अंगावर या जखमा तरी कसला आहे. आणि बरं हो, आपल्या बरोबर आलेले युवक आहेत तरी कोण म्हणायचे? बाबा, या मुलामुळे तुमचा युवराज तुम्हाला जिवंत दिसत आहे. म्हणजे बाळा तुला म्हणायचं आहे तरी काय? बाबा, मी आणि शिपाई शिकारीला गेलो असता माझी आणि शिपाईंची चुकाबूल झाली. मी एकटाच फिरत राहिलो. त्या बुरक्याधारी सैतानाने माझ्यावर हल्ला केला. तो वार करणार इतक्यात या मुलाने आपल्या बंदुकीच्या बलावर तो वार स्वतःवर झेलला आणि माझ्या प्राणाचे रक्षण केले. अरे परमेश्वरा, काय मी ऐकत आहे? बाळ युवराज मग तो हरामखोर आहे तरी कोठे? बाबा, त्याला आम्ही कैद करण्यात डांबून ठेवलाय. राजसेवक बोला महाराज, आणि त्या हरामखोराला राज दरबारामध्ये हजर करा. जशी आज्ञा. अरे पकड पकड. राजसेवक बोला महाराज, या हरामखोराचं एक क्षण मला तोंड पाहायचं नाही. परत नेऊ. त्याच्या तोंडाला काळ बसून याला फासावर लटकावा म्हणजे झालं. तरच त्याला शिक्षा द्या. राजसेवक, या हरामखोराचा बुरगा काढा बघू. थांबा युवराज, प्रथम याचं काय तोंड मीच पाहणार. नको बंदिरा, तुझे पवित्रात त्याला स्पर्श करू नकोस. राजसेवक, काळ्या म्हणतो रे त्या हरामखोराचा बुरका. अरे याला भुरका फाडायला याला कोट कुठं आहे? अरे मला वाटतं जन्मा झाला त्यावर असा झाला वाटतं कपड्यासाठी. आणि याला काले कोण हरामखोर कर्दन सिंह? काले. अरे हरामखोरा, अरे खाल्लेल्या अन्नावर बेमान फिरणाऱ्या महाराज. अरे हरामखोरा, क्षमा मागताना मला थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती. शिपाई, ती पाहता काय? उचला त्या हरामखोराला लपवा. बाबा, सेनापती आपल्याला शरण आले, त्यांना एक वेळा माफ करा. वाटल्यास त्यांना हद्दपारीची शिक्षा द्या. ठीक आहे बाळा, तुझ्या म्हणण्यानुसार आम्ही त्याला हद्दपारीची शिक्षा देत आहोत. राजसेवक, तुझ्या हरामखोराच्या अंगावर सारी वस्त्र उतरून याला राज्याच्या बाहेर हद्दपार करा म्हणजे झालं. ठीक आहे, कशी आज्ञा. आम्ही एकच आहोत. बंजिरा, कोणत्या विचारात गुंतलायस? का कोणास ठाऊक नाही, पण याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे. माझं मन काहीतरी चुकल्यासारखं करत आहे युवराज. जाऊ दे बंजिरा, चल आपण राजवाड्यात थोडी विश्रांती घेऊ. ठीक आहे युवराज. किती दिवस झाले का झाले जयसी अजून कुठे दिसलेच नाही. काय करावे, काय सुचेचे झाले आहे. सेवक आपल्या सेवेशी हजर आहेत. अरे कोण? दादा. अरे दादा, केव्हाची मी तुला शोधत आहे. आणि हा भिकारी कोण? खबरदार ताई, वेडे वाकडे शब्द बोलतो. अगं तो भिकारी नसून माझा जीवनदाता आहे. तो आपल्याकडे 8 दिवस पाहुणा म्हणून आलाय आणि त्याचा तू असा पाहुणचार करतेस. हा म्हणे पाहुणा, हा तर भिकारीच आहे. दादा, माणसाने शोभेला वागावे, हा तर भिकारीचा याचे अंगावर कपडे तरी बघ. अगं ताई, एवढी घमेंड चांगली नाही.
तो इथवर कसा आला ते तरी जाणून घे. अरे बंजिरा, माझ्या ताईचे वाईट वाटून घेऊ नको. लहानपणी आई गेल्यामुळे ती लाडाने वाढले. तिला मोठ्यांशी कसं बोलावं हे सुद्धा ठाऊक नाही. तू तिला एक वेळा माफ कर. ठीक आहे युवराज, यात काहीतरी माझी चूक असेल, परंतु तिला एक इशारा द्यावासा वाटतो. आता कुणाची तुलना कुणाचीही करताना दुसऱ्याच्या मनाचा थोडा तरी विचार करावा माणसाने. अरे भिकारी, तो भिकारी नुसत्या बड्यावर तर राजाच्या, नुसत्या राजाच्या बड्यावर लग्नाचा बस नाही बोलले. युवराज, तुला जर माझी गरज असेल तर जंगलात येऊन भेट. आज चाललो मी. बंजिरा, थांब बंजिरा, बंजिरा, बंजिरा! काय केलं? माझ्या बंजिराला थांबव. बंजिरा, बंजिरा, दादा बंजिरा. थांब ना दादा. हा मंत्री, थांबवा ना माझ्या दादाला. हो बघा, भिकाऱ्याच्या मागून कसा मागे जात आहे. कोणाला? तुझ्या दादाला थांबव? अगं वेडे आहेस का तू? आज तू माझ्या बरोबर चाल. तुला माझी पट्ट राणी बनवून हे राज्य दोघांनी आपण सुखा समाधानाने चालू. हा मंत्री, हे शब्द उच्चारताना तुमची जीभ कशी झाली नाही? तुम्ही तुमचा क्रूरपणा दाखवलात. होय, माझा क्रूरपणा दाखवलाच म्हणून समाज. हा मंत्री, सोडा माझा रस्ता. अगं वेडे आहेस तू? माझ्या म्हणण्याला होकार दे आणि बऱ्या बोळ्याने माझ्या बरोबर चाल. नाहीतर नाही नाही, हे कदापि शक्य होणार नाही. तू अशी वट्टी वळणार आहेस. पाहतो कशी तयार नाही होत ती. चल. नाही. मला भिकारी म्हणजे काय? अगं कोण भिकारी अगं कोण लाचारी? ही वेळ येईल तेव्हा तुला काही सारं कळेल. थांब बंजिरा, बंजिरा, थांब बंजिरा, 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 थांब बंजिरा. अरे अरे, ही तर हाक माझ्या ताईची आहे. ताईला काय झालं असावं? मागे जावं तर पुढे बंजिरा जातो, पुढे जावं तर माझा ताई हाका मारते. अरे सरा, काय करावे हेच काय कळत नाही. हो, तिथे थोडा वेळ लपून बसतो. ऐक ना, ऐक ना. बऱ्या बोळ्याने माझ्या म्हणण्याला होकार दे. नाहीतर या खंडार जंगलामध्ये जबरदस्ती केल्याशिवाय राहणार नाही. सोड माझा रस्ता. हरामखोर शिपाया होणार. चल. नाहीतर काय? तुझ्या बहिणीचा जीव तुला प्यारी असेल तर भेट ती तलवार. ऐक दादा, ती तलवार तू खाली फेकू नकोस. त्या तलवारीने माझ्या काळजाचा घाव घेतलास तरी चालेल. पण ही तलवार तू खाली फेकू नकोस. ऐक पाहिलंस माझा पराक्रम. दादा. तलवार चालवताना तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही? हे कळण्या माझ्या मार्गातून बाजूला हो. नाहीतर काय करणार आहे? असेल हिंमत तर चालत असेल.
युवराज चला राजवाड्यात जाऊया. चला तर. अशी वाद असं राजसेवक. राजसेवक बोला महाराज. दिवसेंदिवस आम्ही आता थकत चाललेलो आहोत. या राज्याचा राज्यकारभार आम्हा आता पेरणसा झालेला. बाळ युवराजांना म्हणतो या राज्याचा राज्याभिषेक करून घ्या, पण ते पण काही तयार होत नाही. काय करावं आणि काही नको काही कळणसच झालेलं आहे राजसेवक. तुमची चिंता करतो मी पण म्हणजे काय राजसेवक? महाराज आपले बालविवाह यांच्या सतत येणार त्यांच्या विचार चालू आहे की मंदिराला राजगड बसवायचं म्हणून. अरे रे परमेश्वरा, काय मी हे ऐकत आहे. राजसेवक बोला महाराज, आमची तब्येत थोडी ठीक नाही. आम्ही राज दरबारी थोडी विश्रांती घ्यायची म्हणतोय. कोणी आल्यास आम्हाला त्वरित खबर द्यानंतर झालं. ठीक आहे. कशी आज्ञा. मी काय म्हणतो माहिती आहे? काय महाराज झोपी गेले. बरं, आपण झोपूया. असं आपण बघूया. उत्तर नामी संजय याच वेळेला त्याचा शोक केला. त्याला काय झालं काय हे? काय हरवलं? मित्राबद्दल बघतो. मित्राबद्दल बघतो. बाबा बाबा युवराजाला कैद करा. अरे हराम खोरानो, या राजगादीसाठी आणि या राजवैभवासाठी या युवराजाने स्वतःच्या बापाचा खून केला आहे. नाही महामंत्री, मी बाबांचा खून नाही केला. राजसेवक, बाबा अरे तू खून नाहीस, मग पुरावा तुझ्या हाती कसा नाही? राजसेवक, आपला कायदा काय सांगतो? ज्याच्या हाती पुरावा तोच खुनी. पकडा त्या युवराजाला आणि कैद करा. मी बाबांचा खून नाही केला. हो, आम्हाला माहिती नाही. ह्यांना कोण सांगेल? कोण सांगितलं ना? राजसेवक, घेऊन जावी खाण्यामध्ये बंद करून ठेवा. ठीक आहे बाबा. राजसेवक, आपल्या राजवाड्यातील सर्व गोर गरीब जनतेला आपले महाराज आपल्याला राजवाड्यातून सोडून गेलेल्याची खबर द्या. म्हणजे ढोल वाजून जातो की ढोल? राजसेवक, महाराजांच्या प्रेताची व्यवस्था करा. सगळी व्यवस्था होते काय? ठीक आहे ठीक आहे. येतो मी. हा या म्हटलं या या या. चल चल. सूर घ्यायचा आहे मला. प्रथम राजवाड्यात अपमान आणि त्यानंतर ही हद्दपारी. या सर्वांना कारणीभूत तो हा रामकर शेतकऱ्याचा कार्टा. एकदा का माझ्या हाती सापडला असता तर ढेकण्यासारखा चिढून टाकला असता. त्याला या जंगलचा काना कोपरा शोधला, परंतु हा रामकर माझ्या हाती लागला नाही. काय करावे काही कळत नाही. महामंत्र्यांकडूनही काही संदेश मिळत नाही. इकडे कुठे आलं? काय करत आहात त्या जंगलामध्ये? आता पण झालं नाही. इकडे काय म्हणता हो? तुम्ही इथं बरं आहो ना? बरं ना, गाड झालं. काय काय खाता हो काय तिकडे? हा? काय खबर आणली आहे ते सांगा. मला माहिती नाही. सांग लवकर. आपले महाराज आपल्याला सोडून गेले. मी येणार नाही.
तुझ्या तोंडात पडली माती आम्ही इथं झाला तर रडतोय ज्याने माझी हद्दपार केली तो त्या स्वर्गवासी झाला. त्याला काय वाईट वाटत नाही महामंत्र्यांकडून मी काही संदेश आला पाहिजे होता. पुरता कोंडीत सापडला आहे. कोण काय करावं काही कळत नाही. काय झालं नाही वाटारलं बघा एवढे वाटारलं बघा एवढे हा? अरे बापरे, मी आला तुला माफी आली रे. अरे होय होय तुम्ही काय जमलो मला सांगायचं ओढायला असता घ्या महामंत्री घ्या. हा आपलीच पाठ पाहत होतो आम्ही. कोणा काय खबर आणली आहे? खोरानो तुमचा पोरा राज दरबारात असू दे आम्ही ऐकत नाही जा चाल ठेवा इथून. चालतं वळतून कोण सेनापती त्या युवराजाला तर खुनाच्या कटामध्ये अटक करून ठेवलाय. शाबास. आता राहिलाय तो फक्त शेतकऱ्याचा कार्टा. त्याला तर आपण काहीच करू शकत नाही. शेतकऱ्याचा कार. होय. मग महामंत्री त्या हरामखोरासाठी काही युक्ती झाली तुमच्या? युक्ती तर आहेच पण त्याला पण जर अटक केला असता तरी सारी जनता आपल्यावर उलथून पडली असती. परंतु त्या हरामखोरासाठी एक नामी युक्ती आहे. बोला सेनापती. महामंत्री. राजकंडा दररोज बागेत जात असतो आणि त्या ठिकाणी तो शेतकऱ्याचा कार्टा सुद्धा जातो. दोघांची नाचगाणी होतात आणि जर अशा वेळेला तुम्ही जर सरळ बागेत प्रवेश केलात आणि राजकन्याला उचलून घेऊन आलात तर तो शेतकऱ्याचा कार्टा आपोआप माझ्या मागे येईल. होय. महामंत्री कामगिरी झालीच म्हणून समजा. चला तर मग. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जर का या कामगिरीमध्ये तुमच्याकडून चूक घडली तर आपल्या दोघांचाही प्राण आहे. चला तर. अरे बंजीरा आटपलं का रे तुझं? कोण राजकुमारी? अगं प्रिये, चल माझ्या बरोबर माझ्या घरी. अरे मी सैताना, तुला माझी पट्टराणी बनवतो. अरे सैताना सोड माझी वाट. फळे सोड माझी वाट. मुकाट्याने माझ्या बरोबर चाल. चाल. सोड तिचा हात. अरे हिम्मत असेल तर चालव शमशेर. शेतकऱ्याचा कांचा बराचसा पडलाच माझ्या तावडीत. हो युद्धात पहिलाच माझा पराक्रम. राम खरा पहिलाच माझा पराक्रम. हो त्याचा पराक्रमाची सोड सोड त्याला. हे अतृप्त माते पितानो, तुमचा हा संघर्षणी पुत्र तुमची अखेरची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरला आहे. मला माहित आहे तुम्ही मला कधीच माफ करू शकत नाही, पण काय करणार,
अचानक माझ्या संशयानं धागा दिला आणि ज्या नरधमाच्या हाती सापडलो. अरे मूर्खा, एक दगड तलवार माझ्या हाती दे आणि भिडव्या मंदिराच्या मनगडाला तुम्ही तिला घ्यायला पाहिजे. तोच का तू बंजीरा? तिला घ्यायला पाहिजे. तुम्ही तिला घ्यायला पाहिजे. गेला होतास. आमच्यावर होता तेव्हा मान सुटायची कशा केला असता. 12 वर्षापूर्वी एका जंगलामध्ये शेतकऱ्याचा त्याच वेळी माझ्या बापू रक्षणासाठी त्याच्या पत्नीने स्वतःचा खून करून माझी आई आणि ती टाहो म्हणून रडली. बंजीरा, बंजीरा. ऐकायला त्याची काय होय. त्याच्या आई बापाला मी शाबास आणि आता याला सुद्धा त्यांच्याच भेटीसाठी पाठवणार आहे. अनुराज म्हणतो सेनापती, तुम्ही त्या मंदिराला ताब्यात घ्या आणि राजकन्याला मात्र माझ्या कमी बजावणार नाही. आणि नंतर तू हराम खोडा, तो आमच्या चंदावर पोचल्याचा दासाहेब हे माझ्या मी स्वतंत्र आहे. या जंगलाचा राजा आहे. राजकन्यावर अधिकार मीच बजावणार आहे. राजकन्या हवं आहे. युद्ध कर माझ्याशी. असा हा शाप घेऊन काय आता मंदिरात तुझी गाडी हे तुझ्या आई बाबाचं आणि हो सांगतोय पुढे पाहायला माहितीये तुम्ही मग अशी महामंत्री तुम्ही काहीतरी खुशी बोलत होतो मी ऐकलं होतं. हो मी पण ऐकलं. त्या नाल्या मारायचं ते नव्हतं मी आलो नाही ते तशीच विक्री झाली त्याची डेट आली विक्री झाली. अरे हराम खोरा असेल हिंमत चालव चमचेला चमचे. ठीक आहे. आई बाबा तुमच्या रक्ताची घेतलेली शपथ मी आज पूर्ण करत आहे. मारून मारून चांगल्या खाला बंजीरा मी माझ्या ताईच्या हात तुझ्या हातामध्ये देत आहे. माऊली